निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुवर, मागचा बराच काही काळ आम्ही सगळेच गिरनारवर आहोत आणि आम्ही इथे असताना इथल्या काही स्थानिक लोकांनी ह्या पवित्र भूमीविषयी वाद निर्माण केला आहे। आम्ही येण्याआधीच नागनाथला त्या लोकांनी ही भूमी सोडून जाण्यासाठी सुद्धा सांगितलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी भूमी आहे ही त्यांच्या उपास्य देवतेची आहे। ते या भूमीवर आपला अधिकार सांगत आहेत गुरुदेव। ते एका प्रकारे ही भूमी बळकवण्याचाच प्रयत्न करत आहेत। त्यासाठी त्यांनी नागनाथला धमकवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सामान्य मनुष्य असल्यामुळे नागनाथनी त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही। आम्ही इथे आल्यावर आमच्याशी देखील त्यांनी वाद घातला। आमच्यावर शस्त्र घेऊन ते चालून आले। गुरुश्री मच्छिंद्रनाथांनी त्यांना समजावून देखील सांगितलं, परंतु त्यांना इथली सत्य परिस्थिती स्वीकारायचीच नाहीये। गुरुदेव, त्यांनी हा वाद इथल्या राजसत्तेसमोर मांडला आहे। गुरुदेव, आपणही राजदरबारात उपस्थित राहावे अशी त्यांची इच्छा आहे। गुरुवर विचार केला तर हा वाद एका क्षणात सुद्धा आपण मिटवू शकतो, परंतु आम्ही सगळे आपण येण्याची प्रतीक्षा करत होतो। आता आपणच आज्ञा करावी की पुढे काय करता येईल। मच्छिंद्र, हा वाद आधारहीन आहे आणि ही बाब ते लोक सुद्धा जाणतात। त्यामुळे यावर फार विचार करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही निश्चिंत राहा। इथून पुढे या भूमीवर हक्क सांगण्याचं धाडस कुणीही करणार नाही। गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त। चरपटी, नर्मदे संघ चाललास होय अंजनाईला शोधायला? हो। अगं एवढ्या रातच्याला गावाच्या बाहेर जाणं धोक्याचं आहे। तुम्ही उद्या सकाळ जावा की हुडकायला। वाटलं तर मी बी येते तुमच्या संग। नाही दादा, आत्ताच जायला पाहिजे। आई कुठं असेल, कशी असेल, तिला काय झालं असेल, काही बी माहित नाही। मला नाही वाटत अंजनाईला काय बी झालं असेल। अगं कुणी मोहरा आला तर त्याला पूर्ण उरल अशी आहे ती। पर तरी बी आईला पाहिल्याशिवाय मला बरं नाही वाटणार दादा। काका, मी आहे ताई सोबत। आम्ही शोधून आणू अंजनाईला। चरपाटी, तुला भीती नाही वाटत तिकडे जायला? नाही। आणि गावाच्या बाहेर तिकडे वनात चालाय म्हणून सांगितलेस का घरच्यासनी? हो, आम्ही सांगूनच आलोय। बरं जपून जा बाबा हो, नाहीतर नसता उद्या वाढवून ठेवाल। तुम्ही नका काळजी करू, आम्ही सुखरूप माघारी येऊ। होय दादा, निघतो आम्ही। तसा बी लय उशीर झालाय। चल चरपटी। चरपटी उगा शानपण दाखवा निघालाय बर का। बघू आता काय करते ते। चंद्रा, कसला विचार करतेस? असं काय दिव्य आहे त्याच्यात की त्याला कशाचंच भय वाटत नाही? ज्या वनात कुणीही जायला तयार नव्हतं तिथे हा गेला। दुसऱ्यांना मदत करण्याचा त्याचा स्वभाव आहे। लोकांबद्दल त्याला कणव आहे। त्यामुळे एखादं काम करताना कसलंही भय बाळगत नाही तो। हो ना, आश्चर्य वाटतंय चरपटीचं। जी अंजनाई त्याचं सतत वाईट चिंतू पाहते, त्याला सतत त्रास होईल असंच काहीतरी करते। तिला शोधायला हा गेला।
संकटकाळी शत्रूलाही मदत करायची वृत्ती आहे त्याची. हो, आणि मला विश्वास आहे तो अंजनाईला शोधून आणेल. चरपटीमध्ये नक्कीच काहीतरी दिव्य आहे. तो सामान्य मुलगा नाही हे आपण जाणतो. आणि तशी प्रचिती आपल्याला वेळोवेळी आलेलीच आहे. एवढं सगळं असताना उगाचच आई वडील म्हणून आपण त्याची काळजी करत असतो असं मला वाटतं. तसं नाही हो. लहानाचा मोठा केलाय त्याला. जीव तर अडकणारच ना. चंद्रा, त्याने कितीही चांगली कामं केली तरी घरातल्यांच्या मनातला आकस कमी होणार नाही. हो ना, त्याचीच काळजी वाटतेय मला. आता तो मनातून माघारी कधी येतोय कुणास ठाऊक. मनाला काळजी लागली हो त्याची. चंद्रा, काळजी करू नकोस, तो लवकरच माघारी येईल. अंजनाई, अंजनाई, कुठे आहेस तू? अंजनाई, आई, अंजनाई कुठे आहेस तू? आई, अंजनाई कुठे आहेस तू? आई. चरपटी, कुठे गेली असेल रे माझी आई? मिळेल तुझी आई. मला आता खूप भीती वाटते रे. घाबरू नकोस, काही झालं तरी आपण तिला शोधून काढू. चल. अंजनाई, आई कुठे आहेस तू? तू नुसतं माझ्याकडे बघत राहू नगस, काहीतरी कर माझ्यासाठी. त्या चरपटीला मारायचं काम तूच मला दिलंस ना व? मग त्याला मारण्यासाठी समधी ताकद तू मला दे. तुझ्याकडे असलेली ताकद मला दे. माझ्या पाठीशी उभा राहा. तो चरपटी काय साधा हाय. त्याच्या संगतीला ते साधू बी आहेत. त्यांच्याकडं बऱ्याच सिद्धी आहेत. त्यासने हरवायचं असेल तर मला तुझ्या मदतीची गरज आहे. मला तुझ्या मदतीची गरज आहे देवा. म्या त्या चरपटी आणि साधू मोर हरली नाही पाहिजे. माझी हार म्हणजे तुझी बी हार झाल्यासारखी होईल देवा. तुझी कृपा माझ्यावर राहिली तर मग बघ, त्या चरपटीचा नैवेद्य तुझ्या पायाशी वाहीन देवा. मी खऱ्या रूपात कोण हाय ते गावात कोणी बी ओळखलं नाही. त्या चरपटीला मारायचं काम मीच करणार. फक्त तू मला साथ दे. मला साथ दे देवा. तू मला साथ दे. मला साथ दे देवा. तू मला साथ दे. मला साथ दे. हा, साथ दे. आई, चरपटी, आपण आईला शोधत वनाच्या फार आतमध्ये आलो आहोत, पण आई तरी आपल्याला दिसली नाही रे. ती बघ, तिथे एक गुहा आहे. कदाचित अंजनाई आतमध्ये असू शकते. चल. अरे पण चरपटी, आई एवढ्या भयान गुफेत का जाईल? आपण सगळीकडे पाहिलंय, इथेही एकदा पाहून गेला काय हरकत आहे? नको चरपटी, एवढ्या अंधाऱ्या रात्री ह्या गुहेत जायला नको. मला खूप भीती वाटते. मी आहे तुझ्या सोबत, तुला काही होणार नाही. माझ्यासाठी नाही रे, मला तुझी काळजी वाटते. माझ्यामुळे किंवा आईमुळे तुला काही व्हायला नको. असं काही होणार नाही. चल. आई, नर्मदे, तू कशाला आलीस इथं? तुला शोधायला. मग तू काय करतेस इथे? हा, तुला सांगितलं होतं ना घरी थांब म्हणून. काय काम होतं का तुझं इथं? अगं आई, मला काळजी लागली होती तुझी. तू दिवस मावळेपर्यंत येशील असं सांगितलं होतं, पण आता बघ किती रात्र झालीये. तुला काही झालं असतं म्हणजे
मला काय होतंय? अहो अंजनाई, ती मुलगी आहे तुमची आणि तुम्ही इथे काय करताय? कसली पूजा चालू आहे? तुला काय करायचंय? गप्तो नर्मदे, ह्याला का घेऊन आलीस तू? अंजनाई, बंद कर हे सगळं. तुम्ही जे आगेशी खेळताय ते आग तुम्हाला एक दिवस भस्म करून टाकेल. या काय करायचं ते तू मला शिकू नगस. आई, ते बाकीचं राहू दे बरं. तू आधी घरी चल. किती भयानक जागा आहे ही. बरं बरं, ठीक आहे. पण हे तर काय बघितलं ते कुणाला बी सांगायचं नाही. बरं का चरपटी, ध्यानात ठेव. तुम्ही आधी गावात चला, तिथे सगळे वाट पाहताय. सगळ्या गावाला कळलंय की तुम्ही कुठेतरी गेला म्हणून. कोणी सांगितलं गावात? हा, कोणी सांगितलं? तुला सांगितलं होतं ना घरात गुमान बस म्हणून. आई, तुला काय ओरडायचं ते घरी जाऊन ओरड, पण आधी तू चल इथून. देवा, माझ्यावर लक्ष ठेव. चला. आई, पिताश्री, आजोबा, तुम्हाला तिथे काय अनुभूती आली? श्रीपाद, किती दिव्य अनुभव होता म्हणून सांगू रे. मला झालेल्या दृष्टांताचा अर्थ मला तिथे उमगला. खरंच किती भरून पावल्यासारखं झालं रे मला. श्रीपाद, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही नदीकाठी गेलो आणि पाहतो तर काय, नदीच्या पाण्यावर दिव्य असं तेज दिसत होतं. ते पाहून आम्ही काही क्षण अचंबित झालो, पण पुढच्या क्षणात जे घडलं ते पाहून आम्ही कृतकृत्य झालो. खरंय, त्या दिव्य प्रकाशामध्ये साक्षात श्री दत्तप्रभूंचं दर्शन आम्हाला झालं. किती पवित्र आणि मनमोहक रूप होतं ते. श्रीपाद, आयुष्यभर मनोभावे ज्यांची मी भक्ती केली, ज्यांच्या दर्शनाची आस माझ्या मनाला लागली होती, त्या परमेश्वराचं साक्षात दर्शन झालं रे मला. खरंच माझा जन्म सार्थकी लागला बघ श्रीपाद. श्रीपाद, साक्षात श्री दत्तप्रभूंच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन गेलं रे. तू म्हणतोस त्याप्रमाणे मी जर तिथे गेले नसते ना, तर मी या महानुभूतीला मुकले असते बघ. श्रीपाद, तू म्हणाल्याप्रमाणे ही अनुभूती मिळणं प्रत्येकाचं भाग्य नसतं. तुमच्या गाठीशी संचित होतं. तुमच्या सोबत माझी कृपा होती म्हणून हे दर्शन घडलं. होय श्रीपाद, तुझ्या कृपेशिवाय हे अशक्य होतं. कित्येक वर्ष तप करूनही जे शक्य होत नाही ना, ते तुझ्या कृपेमुळे आम्हाला प्राप्त झालं. श्रीपाद, बाळा, तू म्हणालास ना तसं नदीकाठी असलेल्या काही दगडांमधून मी हे 3 दगड आणलेत बघ. मला सांग, आता याचं काय करायचं? आई, हे 3 दगड म्हणजे त्रिमूर्तींची 3 मुखं आहेत.
आई, पिताश्री, तुम्ही यांची देवघरामध्ये प्रतिष्ठापना करा, यथोचित पूजा करा. दत्त महाराजांची कृपा या घरावर सदैव राहील. आई, काय ग, काय झालं? इथं का थांबलीस? चल, आपल्याला घरी जायचंय. वय जायचं आहे, पण मला चरपटी संग थोडं बोलायचंय. आता ह्या वेळेला तुला काय बोलायचंय? तू थांबणार मध्ये, मला चरपटी संग बोलू दे. चरपटी, माझ्या पोरीला मदत केलीस, मी कुठे आहे ते तिला डावलं, पण असं समजू नगस की तुझ्याबद्दलचा राग माझ्या मनातला कमी झालाय. आणि तू काय बी केलंस तरी तुझ्यावरचा राग कमी व्हायचा नाही. अंजनाई, आता तुम्ही घरी जा आणि आराम करा. तुम्हाला जे काही बोलायचे ते आपण नंतर बोलू. नंतर कशा पायी, आत्ताच ऐकून जा. चरपटी, तुझं दिस भरलंय असं समज. अरे म्या कोण हाय ते तुला ठाव नाही. आता बघ तुझं काय करते म्या. आई, ऐन वेळेस त्यानेच मदत केली मला आणि तू त्यालाच बोलतीस वय? अगं कसली मदत? ढोंग करतोय त्यो, ढोंग. अगं त्याला तुला मदत करायची नव्हती, त्याला हे बघायचं होतं मी काय करते आणि कुठे जाते, म्हणून तो तुझ्या संग आला होता. चरपटी, मी तुला तोंडावर सांगते, तुला या गावाबाहेर काढल्याशिवाय म्या ग बसणार नाही. अंजनाई, तुम्ही या गोष्टी ताईसोबत बोलू नका. ताई, ह्यांना घरी घेऊन जा आणि समजव की जे काय करत आहेत ते यांच्या हिताचं नाहीये. सोडून द्यायला सांग हे सगळं. येतो मी. आई, तुला काही कळतं की नाही? उगाच काही पण बोलत असतेस. तू गप्पणार मध्ये, काय बी कळत नाही. तू मध्ये पाडायचं नाही. बरं, चल आता घरी, मग तुला करायचं ते कर. तुमची आणि श्री महादेवांची कैलासात भेट झाली. त्यानंतर मी आणि श्री महादेव भेटलो होतो. महादेवांनी तुम्हाला जे सांगितलं होतं त्याविषयी आमचं बोलणं झालं. आता तो क्षण आला आहे. प्रत्येकाने आपापलं कार्यक्षेत्र निवडत तिथे कार्य करायचं. गुरुवर, कैलासात श्री महादेवांची भेट घेतल्यानंतर तुम्ही काय आज्ञा देत आहात याचीच आम्ही सगळे प्रतीक्षा करत होतो. तुम्ही जशी आज्ञा द्याल त्याप्रमाणे आम्ही आमच्या कार्याचा प्रारंभ करू. मच्छिंद्र, गोरक्ष, तुम्ही दोघं आता चरपटीकडे प्रस्थान करा. मी वेळोवेळी चरपटीला भेटून ज्ञान देत राहील, परंतु त्याची पुढील साधना आता सुरू व्हायला हवी. तुम्ही त्याला साधनेच्या वेगवेगळ्या टप्प्यातून पुढे घेऊन जा. जशी आज्ञा गुरुदेव. चरपटी लवकरात लवकर सिद्धत्वाला कसा पोचेल याचा आम्ही प्रयत्न करू. त्याला अस्त्रशस्त्र विद्येने निपुण करून नाथपंथाची शिकवण देऊ. भविष्यात चरपटीला नाथपंथाचं फार मोठं कार्य करायचं आहे. आम्ही त्याला लवकरात लवकर सज्ज करू. नागनाथ, तू उत्तरेकडे प्रस्थान कर. आजवर तू नाथपंथाचे जे जे तत्व शिकला आहेस त्याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे.
होय गुरुदेव, आपली आज्ञा माझ्यासाठी प्रमाण आहे. उत्तरेकडे प्रस्थान करून मी मनुष्य कल्याणाचे कार्य सुरू ठेवेन.